सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे, त्यानंतर सर्च करायचं आहे. सर्चमध्ये मेरा ई-KYC, मेरा ई-KYC, त्यानंतर सर्च करून आपल्यासमोर एक नंबरला येईल मेरा ई-KYC. त्यानंतर ते इन्स्टॉल करून घ्यायचे. इन्स्टॉल होत आहे. त्यानंतर हे इन्स्टॉल झाल्यानंतर त्यासाठी आपल्याला फेस ई-KYC करावं लागणार आहे. त्यासाठी आधार कार्ड फेस ID असं सर्च करायचं आहे. त्यानंतर ते फक्त इन्स्टॉल होईल. त्याला ओपनचा ऑप्शन नसतो. हे अशा प्रकारे फेस व्हेरिफिकेशनचं आहे. त्यानंतर तुम्हाला परत मेरा ई-KYC या ॲपमध्ये जायचं आहे. सिलेक्ट स्टेट आपलं कोणतं आहे ते सिलेक्ट करायचं. नेट जरा स्लो आहे आपलं. व्हेरीफाय लोकेशन यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर लोकेशन आपलं चालू आहे का हे चेक करून घ्या. त्यानंतर इथे आपला जो आधार कार्ड नंबर आहे तो पूर्ण टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सबमिट बटनावर दाबून आपल्या आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्याच्यावर OTP येईल, तो इथं टाकून घ्यायचा आहे. खाली कॅप्चा आहे तो पण आहे तसा इथं भरायचा आहे. त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून पुढची प्रोसेस. ई-KYC स्टेटस द वाय असून तुमची झालेली आहे ऑलरेडी. त्यानंतर आधार फेस ID ॲप ऑटोमॅटिक ओपन होईल. प्रोसेस करायची सगळे टिक मार्क वगैरे करून तुमचा चेहरा असं दाखवायचं, ते ग्रीन झालं पाहिजे आणि जे डोळे ते ब्लिंक करायचे आहेत आपले. त्यानंतर ई-KYC स्टेटस रजिस्टर सक्सेसफुली असं दाखवेल आपल्याला. त्यानंतर हे झालंय का नाही परत चेक करण्यासाठी आपण परत एकदा लॉग इन करतोय. सेम प्रोसेस, आधार कार्ड नंबर टाकून OTP टाकायचा, खाली कॅप्चा कोड टाकायचा. OTP टाकून कॅप्चा कोड FTZZSH. सबमिट बटनावर क्लिक करून इथं खाली बघा ई-KYC स्टेटस तुमचा वाय दाखवेल, म्हणजे येस, म्हणजे तुमचं झालेलं आहे. ओके.